यांना मी निमंत्रित करतो, त्यांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करावं. जमलेल्या माझ्या अक्कलकोट तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि या सभेचे प्रमुख आकर्षण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर व सर्व सन्माननीय व्यासपीठ व माझे सर्व पदाधिकारी, कृपया शांत रहा. गेल्या 26 तारखेला साहेबांनी तारीख जाहीर केली. अवघ्या 9 ते 10 दिवसाचा आम्हाला वेळ भेटला. त्या 9 ते 10 दिवसामध्ये साहेब या अक्कलकोट तालुक्यातील जे प्रचंड जनता तुमच्यावर जे प्रेम करत आहे, ज्या ज्या गावात आम्ही गेलो त्या त्या गावामध्ये आम्हाला हलग्या लावून आरत्या करून आमचा स्वागत करण्यात आला. एवढं प्रचंड उत्साह या जनतेमध्ये होता साहेब. गेले 2 वर्ष आमचे सर्व पदाधिकारी, मी साहेबांच्या पाठीमागे होतो. साहेब अक्कलकोटला तारीख द्या. ताईंना विचारला, जिल्हा निरीक्षकांना विचारला, जिल्हा अध्यक्षांना बोललो. साहेबांबरोबर पंढरपूरमध्ये 2.5-3 तास बैठक झाली. वडर समाजाचा मेळावा या ठिकाणी आयोजित करणार होतो, पण तत्पूर्वी साहेबांचा ऑपरेशन झाला. सांगायचं एवढंच उद्देश आहे साहेब, अक्कलकोटचे सर्व समाज बांधव आपल्यावर प्रचंड प्रेम करतात. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ झालेला असल्यामुळं फक्त मी तुम्हाला एवढंच विचारतो, जिद्द होती साहेबांना इथं आणायची, आता अजून एक जिद्द आहे, वंचितचा झेंडा फडकवायचा आहे. आली वंचित आणि हे पूर्ण केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी चुकून इरफान दावांना, मुस्लिम धर्मगुरू यांचा सुद्धा सन्मान शिलादादा बनसोडे यांनी आणि चंद्रशेखर मडिकांबे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्रीसलजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः सर्व महामानवास त्रिवार अभिवादन करतो. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, अक्कलकोट तालुक्याच्या वतीनं दलित, मुस्लिम, ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात ही जी सभा आयोजित केली, या सभेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहिले. त्याबद्दल सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझे इथं पत्रकार बांधव उपस्थित राहिले, त्यांच्याही मनापासून इथं आभार व्यक्त करतो. तसेच ही अक्कलकोटची सभा अजरामर सभा झाली असं मी सर्वांमध्ये इथं घोषित करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी जेवढेही उमेदवार उभे राहतील त्यांना निवडून देण्याची भूमिका तुमच्या आमची सर्वांची आहे. अशाच पद्धतीचा आशीर्वाद आणि न्याय वंचित बहुजन आघाडीला द्या. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांच्या नावात क्रांती आहे, ज्या क्रांतीची मशाले घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीचा डंका व बाळासाहेब आंबेडकरांचा डंका पेटवत असतात, त्या माननीय क्रांतीताई सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. ज्या महामानवांनी आपल्याला सन्मानानं जगायला शिकवलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करते. आणि सन्माननीय विचारमंच आणि माझ्या तमाम बंधू भगिनींनो, खरं तर आज तुम्ही इथं जे आला आहात, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी
प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आतापर्यंतच्या कुठल्याच राजकारण्यांनी आपल्याला पाहिजे तसे सोडवले नाहीत. आणि म्हणून एका अपेक्षेनं प्रत्येक घटक वेगळा आहे, याच्यामध्ये वंचित घटक आहे, पण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. कोण मुस्लिम आहे, कोण ओबीसी आहे, कोण मायक्रो ओबीसी आहे, आणि हा तळागाळातल्या समाजाचे प्रश्न वेगळे आहेत. पण तुम्हाला त्याच्यावर उत्तर शोधून देणारा नेता एकच वाटतोय आणि पक्ष एकच वाटतोय, आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला इथं शब्द देते की तुम्ही ज्या भावनेनं इथं आलात, जेव्हा जेव्हा आमच्या हातामध्ये सत्ता येईल तेव्हा सभागृहात जाऊन आम्ही तुमचे प्रश्न नक्की सोडवू, नाहीतर रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावीच लागेल. पण सभागृहाचं नेतृत्व एक वेगळं असतं, आणि म्हणून सभागृहात जर पाठवायचं असेल तर आज ज्या उमेदीनं आणि ज्या क्षमतेनं तुम्ही इथं आला आहात, ती उमेद आणि ती क्षमता 2024 पर्यंतच्या सगळ्या निवडणुकीमध्ये जर ठेवला तर मला वाटते तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच सुटतील, आणि ही आज तुम्ही अपेक्षा घेऊन घरी जाणार आहात. एवढं मी बोलते, थांबते. जय भीम. धन्यवाद ताई. आपण जो विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे त्याला नक्कीच हे संपूर्ण जनता आपल्या पाठीशी नक्कीच राहील, त्यात दुमत नाही. यानंतर माननीय प्राध्यापक सोमनाथ भाऊ साळुंके, त्याचप्रमाणे थोडाफार बदल होत आहे. या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरू माननीय इरफानजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय इरफान दावन्न साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. जय मीम, जय भीम. सबसे पहले तो मैं आली जनाब एडवोकेट बाड़ा साहेब अंबेडकर साहब, इनका तमाम मुस्लिम जमात की तरफ से शुक्रिया अदा करता हूं. सिर्फ आज की ये सभा नहीं, 1-1.5 महीने पहले भी महाराष्ट्र के हर जिले में मुसलमानों पर होने वाले अन्याय व अत्याचार के विरुद्ध में माननीय अंबेडकर साहब के नेतृत्व में, इनके हुक्म पर हर जिले में मोर्चा निकाला गया. मैं मेरी कौम की जानिब से साहब आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं. धन्यवाद. अब आइए मैं मुख्तसर 2-2.5 मिनट में अपने दिल का दर्द साहेब को और आम जनता को सुनाना चाहता हूं. वो कहते हैं कि हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. आज हमारे अक्कलकोट तालुका के अंदर एक 17 साल का मुस्लिम बच्चा एक स्टेटस लगाता है. अगर वो गुनाह है तो उसको कानूनन सजा मिलना चाहिए, हम इसके पक्ष में हैं. लेकिन किसी को यह हक नहीं होना चाहिए कि उसको घर से उठाकर लाए, उसको मारे तोड़े. आज का जो नफरत का माहौल बनाकर रखा हुआ है कि अगर एक मुस्लिम बच्चा है, नाबालिग है, अंडर एज है, उससे गलती होती है तो वो पाकिस्तानी है, वो आतंकवादी है. और चेतन नाम का एक अफसर अगर चलती ट्रेन के अंदर मुसलमानों को चुन चुन कर मारता है तो वह मेंटली रिटायर्ड है. मैं इस मंच के जरिए इस गली से उस दिल्ली तक एक पैगाम पहुंचाना चाहता हूं कि तूने नफरत का जो ये बाजार सजा रखा है और तू ये कहता है कि मुसलमान पराया हुआ है, आ दिल चीर के दिखा दूं वतन का नक्शा, मेरा भारत मेरे सांसों में समाया हुआ है. हमारे चप्पड़गांव शहर के अंदर सुनिए, मुझे वक्त बहुत कम मिला हुआ है.
मुझे अपनी बात थोड़ी पूरी कर लेने दीजिए। चप्पड़ गांव में हमारे माजी आमदार के घर वालों पर केस होता है। ठीक है, अगर कानूनी कार्रवाई दोनों तरफ होनी चाहिए, हम इसके पक्ष में। लेकिन जो उनके घर के मृतक लोग हैं, मैयत है, मर चुके, इस दुनिया से जा चुके, उनके ऊपर भी केस होता है। और मेरे साथ जो मामला हुआ, मेरे खुद के साथ, एक हमारे हिंदू बच्चे ने अक्कलकोट के एक औरंगजेब के बारे में स्टेटस लगाया था। मैं खुद पुलिस स्टेशन गया, मैंने कहा साहब इस बच्चे को बुलाकर ताकीद दो। साहब ने बोले ठीक है ताकीद देंगे। मुझे शाम में फोन आया कि साहब बुला रहे। मैं पुलिस स्टेशन पहुंचा तो मुझको अंदर जमा कर दिया गया और मुझ पर एफआईआर करके मुझ पर ही केस कर दिया गया। हालांकि उस दिन जितना मॉब जमा हुआ था, मैंने और मेरे चंद साथियों ने मिलकर समझा बुझाकर उन लोगों को भेज दिया। मुसलमान नहीं चाहता कि इस देश में नफरत का बाजार हो। हम नहीं चाहते हिंदू मुसलमान होना, हम चाहते इस देश में हम एक भाई बनकर रहना चाहते। इस देश को अगर तरक्की पर ले जाना चाहते हैं, इस देश को उरूज की ऊंचाइयों पर ले जाना चाहते हैं, हमें सबको एक जान होकर, एक जिस्म होकर इस देश के लिए कुछ ना कुछ करना होगा। आइए मैं अपनी बात एक आखिरी शेर पे खत्म करता हूं। बहुत आपको बड़े बड़े लोगों को सुनना है, इंशाल्लाह फिर कभी मौका मिला तो मैं अपनी बातें आपको बताऊंगा कि बेगुनाहों का लहू चीख चीख कर बोला, बेगुनाहों का लहू चीख चीख कर बोला, जुल्म का, जबर का, नफरत का ये पैगाम ना दे। मोदी साहब सुन ले, एक मुसलमान के दिल का दर्द है ये, एक मुसलमान के दिल का दर्द मैं आपको बता रहा हूं। हम नहीं चाहते किसी से नफरत करना, हम नहीं चाहते कि लड़ाई झगड़ा, हम मोहब्बत से मिलकर रहना चाहते हैं। सुनो एक मुसलमान का दर्द कि बेगुनाहों का लहू चीख चीख कर बोला, जुल्म का, जबर का, नफरत का यह पैगाम ना दे। हाँ मैं मुसलमान हूं, मुझे इनकाउंटर में मार देना बेशक। हाँ मैं मुसलमान हूं, मुझे इनकाउंटर में मार देना बेशक, पर मेरी कौम को आतंकवाद का लेबल ना देना। जय हिंद, जय महाराज। धन्यवाद। इरफान भाई यांनी अतिशय सुंदर अशा प्रमाणे त्यांनी विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहे। यानंतर माननीय प्राध्यापक सोमनाथ भाऊ साळुंके, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट तालुका, अक्कलकोट शहर यांच्या वतीने आयोजित दलित, ओबीसी, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक यांच्या विरोधामध्ये, यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आयोजित जन आक्रोश सभेच्या मंचावरती उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब, आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई, पक्षाचे राज्याचे पदाधिकारी फारुकभाई अहमद, अनिलअण्णा जाधव, क्रांतिताई सावंत, जिल्हा अध्यक्ष श्रीशैल गायकवाड, त्यांची सर्व टीम, तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मळीखांबे, विशाल ठोंबरे यांची सर्व टीम आणि बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा दिवस अक्कलकोट तालुक्यासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे। ज्या प्रस्थापितांच्या वागण्यामुळे आज जन आक्रोश सभा घेण्याची वेळ आलेली आहे, हा जनसमुदाय बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, ही सभा का घेतली? साहेबांनी वंचित अक्कलकोटला येण्याचं का स्वीकारलं? देशामध्ये वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून जो धार्मिक द्वेष पसरवला जातोय, देशाची विभागणी जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये केली जाते, विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणुकीच्या राजकारणातलं आपलं इप्सित साध्य करण्यासाठी देशामधल्या जनतेला धर्मावरती विभागलं जातोय। या परिस्थितीमध्ये
सर्वसामान्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आज अक्कलकोटमध्ये आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही घटना घडल्या, आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्येही काही घटना घडल्या. काही अल्पसंख्याक बांधवांच्या वरती अत्याचार करण्यात आले, काही लोकांच्या सहकारी संस्था मोडीत काढण्यात आल्या. म्हणजे या प्रस्थापितांचं धर्माच्या नावावरती, केंद्रीय संस्थांच्या नावावरती विरोधकांना मोडीत काढायचं आणि फक्त आपलं राज्य प्रस्थापित करायचं हे एकमेव धोरण इथल्या प्रस्थापित पक्षांनी अवलंबलेलं आहे. आणि हा त्यांचा मनसुबा मोडीत काढायचा असेल तर आज समस्त अक्कलकोटवासियांनी एक निश्चय करायचा आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून येणाऱ्या आगामी काळातल्या सर्व निवडणुकांमध्ये या प्रवृत्तींना नेस्तनाबूद करण्याचा संकल्प या ठिकाणी आपण करायचा आहे. मित्रांनो, आज इथं जमलेला समस्त बहुजन समाज, आपल्याला ठाऊक आहे की आपल्या बहुजन समाजाच्यासाठी 2 प्रसंग, 2 संधी या देशामध्ये मिळाल्या. हजारो वर्षापासून आपला बहुजन समाज इथल्या काही मुठभर लोकांच्या प्रवृत्तीमुळं हाल अपेष्टा सहन करत आलेला आहे. आणि हजारो वर्षापासून जे आमच्यावरती हाल अपेष्टा होत आहेत त्याला इथल्या बहुजनांना माणसामध्ये आणण्याचं काम, ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलं. या संविधानानं या देशातल्या सर्व नागरिकांना समान दर्जा देऊन टाकला. पूर्वी एक म्हण होती, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. पण मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लागू केलं आणि ही म्हण बदलली. ही म्हण काय झाली? वही गंगू तेली जहां राजा भोज. सर्व नागरिकांना समान दर्जा देण्याचं काम आपल्या संविधानानं केलं. मित्रांनो, संविधानाची अंमलबजावणी झाल्यापासून गेल्या 70 ते 75 वर्षामध्ये इथल्या धार्मिक प्रवृत्ती किंवा काही विषवृत्ती असणाऱ्या प्रवृत्ती आहेत की ज्या डोकं वर काढायला लागलेल्या आहेत. आणि त्या प्रवृत्तींना पुन्हा एकदा मनुवादी व्यवस्था आपल्या देशामध्ये प्रस्थापित करायची आहे. म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की या देशामध्ये या व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी जसं पहिली संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळाली होती तशी दुसरी संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि ती संधी म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं वंचित बहुजन आघाडी. आम्ही सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि आमच्यावरती होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे. मित्रांनो, खूप काही करण्यासाठी सारखं आहे. आजचा दिवस समस्त या ठिकाणी बराचसा ओबीसी वर्ग आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, योगायोगानं आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे. आज 7 ऑगस्ट आहे. 7 ऑगस्ट हा मंडल कमिशनचा रिपोर्ट स्वीकारलेली तारीख आहे. म्हणजे या देशामध्ये मंडल आयोगाची सुरुवात, मंडल आयोग स्वीकारला 7 ऑगस्ट रोजी आणि त्याच्यानंतर ओबीसीना 27% आरक्षण नोकऱ्यामध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मिळालं. मित्रांनो, तोच 7 ऑगस्ट आज आहे. तो एक ऐतिहासिक दिन होता 90 सालचा आणि हा एक ऐतिहासिक दिन आहे 2023 सालचा. या ऐतिहासिक दिनामध्ये पुन्हा मला या ठिकाणी क्रांतीची बीज मोठी करायची आहेत आणि या समस्त प्रवृत्तींना की ज्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करतायत त्यांना नेस्तनाबूत करायचं आहे. असा संकल्प आपण या ठिकाणी करूयात. बहुसंख्येनं तुम्ही आलात त्याबद्दल मी तालुकाची टीम आहे, शहराची टीम आहे, ज्या ज्या विविध सामाजिक संघटना आहेत की ज्यांनी आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले त्या सगळ्यांचं मी परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ भाऊ. आपण केलेल्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी नक्कीच तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. धन्यवाद. यानंतर माननीय अनिल अण्णा जाधव, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करून या ठिकाणी या देशाचे नेते, आपल्या दीनदुबळी आणि वंचित घटकाचे आमचे नेतृत्व, आमचे आधारस्तंभ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते अध्यक्ष रेखाताई ठाकूर, सर्व इथं व्यासपीठावर असलेले सर्व माझे सहकारी आणि या तालुक्यामध्ये असलेले ज्यांनी हा कार्यक्रम घेतला, चंद्रशेखर मणिखांबे आणि त्यांचं सहकार्य, त्यांचा मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आज सभा घेतला. खरं तर आजचा हा कार्यक्रम ऐतिहासिक मानला जाईल. खरं तर साहेब, गेल्या वर्षीच मी या तालुक्यामध्ये ज्यावेळेस चंद्रशेखरनी सांगितलं की 10 ते 12 शाखा ओपनिंग करायच्यात आणि शाखा ओपनिंग करायच्या निमित्तानं मला एक दिसलं आणि ते शाखा नागसूर, हरवळकर परत मोरे वस्ती, चफळगाव, काजी करमस्ती आणि सांगवी, शिरवळ व भुरीकवटा अशा अनेक गावांमध्ये मी जात असताना मला एक दिसलं, ज्या ठिकाणी शाखेचं ओपनिंग करत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्त्याच्या हस्ते ते उद्घाटन होतं आणि बाळासाहेबांवरती जे प्रेम दिसलं त्यावेळेस कळलं या अक्कलकोट तालुक्यात या जिल्ह्यामध्ये काम करत असताना, सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना बाळासाहेबांवरती प्रेम करणारे वंचित घटक ही आपल्या मनापासून साहेबांवरती प्रेम करतात. आणि त्यावेळेस म्हणायचे की या अक्कलकोटामध्ये आणि या सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये अक्कलकोटा साहेबांचं सभा झाली पाहिजे. आणि आज तो दिवस आला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या भेटीसाठी इथं आलेले आहेत. आणि म्हणून मी आज मुद्दामून सांगू इच्छितो, या अक्कलकोट तालुक्यात ज्यावेळेस मी ज्यावेळेस फिरत असताना गावोगाव, गल्लीत, वाड्या वस्तीत, पाड्या वस्तीत जात असताना वडार समाज असतील, मुस्लिम समाज असतील किंवा प्रत्येक समाज घटकातलं बाळासाहेबांवरती प्रेम करतं, परंतु त्यांचा विचार असाच की आमचा इथं अन्याय होता आमच्यावरती आणि आमचा अन्याय दूर करणारा कोण येत असेल ते बाळासाहेब आंबेडकर असतील. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या आग्रह खातीर बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेला आहेत. आणि म्हणून आज या ऐतिहासिक सभाला आज या तालुक्यातून, या सोलापूर जिल्ह्यातून, खेड्यापाड्या, वाड्या वस्तीतून जे आपण आलात भर उन्हामध्ये, आणि बाळासाहेबांसाठी मी आपलं मनापासून धन्यवाद, आभार मानेन. खरं तर बाळासाहेबांवरती प्रेम करणं अख्खं देश करतं, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रेम करणारं बहुजन वंचित घटक हे अतिप्रेम करतं की बाळासाहेब आंबेडकर हे स्वार्थासाठी नाही तर बहुजन आणि या वंचितांसाठी काम करतं. म्हणून आज आपण या ठिकाणी आलात, जास्त न वेळ घेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना बोलायचंय आणि म्हणून मी थोडक्यातच आपला विषय इथं थांबवतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व तालुक्यांना मी मनापासून आभार आणि धन्यवाद म्हणून इथंच थांबतो. जय वंचित. धन्यवाद अण्णा. यानंतर माननीय फारुख अहमदबाई यांनी आपल्या समोर विचार व्यक्त करावतास मी त्यांना विनंती करतो. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण ज्यांना ऐकण्यासाठी, ज्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं जमा झालेलो आहोत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूरजी, मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते आणि मोठ्या संख्येने इथं जमा झालेल्या माझ्या मायमाऊलींनो, मुस्लिम बांधवांनो आणि इथं जमलेले सगळे वंचित बहुजन घटकातल्या माझ्या बंधूंनो, सगळ्यांना मी क्रांतिकारी सलाम करतो, क्रांतिकारी जय भीम करतो. अस्सलामु अलैकुम आणि जय भीम. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी इथं सांगितलेलं आहे की एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. आणि आज या देशामधला महाराष्ट्र एक असं राज्य आहे ज्याला संतांचं राज्य म्हणतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यातल्या त्यात अक्कलकोट ही सुद्धा स्वामी समर्थांची भूमी मानली जाते. आज या भूमीमध्ये स्वामी समर्थांच्या प्रेरणेनं संविधानाची ढाल घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्यामध्ये येऊन एक संदेश देऊ पाहतायत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा भीतीचा वातावरण देशामध्ये जे माजवलं गेलेलं आहे, गेल्या 9 वर्षामधल्या ज्या सत्ता केंद्रामधून, राज्यामधून चालवल्या गेल्या, या सत्यांचं जर आपण आकलन केलं तर नुकतं 2 दिवसापूर्वी शुक्रवारी आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंच मधल्या एका हायकोर्टाच्या न्यायाधीशानं डायसवर बसल्या बसल्या निकाल देताना डायसवर बसलेल्या न्यायमूर्तींनी, जज साहेबांनी
डायस वरून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि एकच फक्त प्रतिक्रिया दिली की मी आपल्या आत्मसन्मानाशी गडजोड करू शकत नाही, तडजोड करू शकत नाही. हे म्हणून एका न्यायमूर्तीला राजीनामा द्यावा लागतो. हे आपल्याला 9 वर्षापासून सत्ता कशा पद्धतीने चालवली गेली याचं एक उदाहरण आहे. या देशामध्ये सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश रस्त्यावर येऊन लोकशाहीची दुहाई देत आहेत. तर हे जे राज्यामध्ये आणि देशामध्ये जे नफरतची बाजार किंवा नफरत आणि विषारी प्रखरतेने मांडण्यात आलेला आहे, हे कोणत्या एका जाती धर्मासाठी नाही, तर जे जे या देशामध्ये या समतावादी विचारांना पाठबळ देतात, जे जे विषमतेच्या विरोधामध्ये उभं राहतात, अशा प्रत्येक घटकाच्या मागे या घटकांना टार्गेट करण्यासाठी हे हल्ले होत आहेत. म्हणून या हल्ल्यानं फक्त मुसलमानावरला हल्ला आहे असं आपल्याला मानता येणार नाही. तर जिथं जिथं फुले शाहू आंबेडकरांचा विचार ताकदीनं मांडला जाईल, तिथे तिथे विषमतेचा मनवादाचा विचार हा तुमच्यावर हल्ले करणार आहे. आणि या हल्ल्यानं रोखण्यासाठी फुले शाहू आंबेडकरची ढाल वापरून आपल्याला संघटितपणे लढावं लागणार आहे. ही लढाई कोणत्या एका जाती धर्माची नाही आहे. आज आपण मुस्लिमांच्या बद्दल कशा पद्धतीनं विष पेरले जाते हे बघत आहोत. इतरांना वाटते की त्यांना सहजपणे इतिहासामधला धडा बदलला तर मुसलमानांना उखडून फेकता येईल. पण मी फक्त काही वेळामध्ये, कारण आदरणीय रेखाताईला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपल्याला ऐकायचं आहे, म्हणून मी जास्त वेळ तुमच्या समोर राहणार नाही. पण मला इथं सांगायचं आहे की भारत छोडोचा नारा जे ब्रिटिशांना हाकलण्यासाठी क्रांतिकारी ठरला, त्या भारत छोडोचा नारा देणारा एक मुसलमान होता. त्याचं नाव मेहर अली, युसूफ मेहर अली. हे एका मुसलमानाने इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिलेला आहे. आज आपले सैनिक आपल्या देशाचे रक्षण करताना शत्रूंच्या समोर निर्भीड छातीनं सामना करताना जेव्हा शत्रूवर हल्ला करतात आणि जेव्हा देशासाठी प्राण त्यागतात, तेव्हा ताकदीनं जय हिंदचा नारा देतात. हा जय हिंद सुद्धा आबेद हसन नावाच्या एका मुसलमानानं दिलेला आहे आपल्या देशाला, हे याद राखा. आज जगामध्ये आपला देश सर्वात सुंदर आहे हे बोलण्यासाठी लहान लेकरापासून वयोवृद्धापर्यंत सारे जहां से अच्छा म्हणताना हा सुद्धा अलामा इक्बाल एक मुसलमानानं गौरवगीत दिलेला आहे. हे सुद्धा आपल्याला याद राखण्याची गरज आहे. ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य करताना, क्रांतीची बीज पेरताना इन्कलाब जिंदाबादचा नारा दिलेला आहे, ते मौलाना हसरत मोहानी सुद्धा एक मुसलमानच होते. हे लक्षात घेण्याची गरज आहे. आज या देशाच्या तिरंग्याला आपण आपला राष्ट्रीय ध्वज म्हणतो, त्याला अंतिम रूप देताना सुरैया नावाच्या एका मुस्लिम भगिनीनं याला अंतिम रूप देण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. आज आपल्या देशामध्ये जेव्हा ब्रिटिशा विरोधात पहिला बंड पुकारला, ते 1857 मध्ये मादरे वतन भारत की जय हा नारा देणारा काम 1857 ला अजीमुल्ला खान ने केला. तो एक मुसलमान होता. 1857 ला मादरे वतन भारत की जय यालाच हिंदी मध्ये भारत माता की जय म्हणून आज जे समोर आपण गौरव करतो, त्या भारत माता की जयचं मूळ मादरे वतन भारत की जय हा नारा अजीमुल्ला खान एका मुसलमानानं आपल्याला दिलेला आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे अभिमानानं सांगत असताना पंडित राम प्रसाद बिस्मिल आजमाबादी बनूनच हा आपल्याला प्रेरणादायी गीत या देशाला दिलेला आहे. कुठं कुठं मुसलमानांना कोण संपू शकत नाही, कारण मुसलमान या मातीमध्ये जड बनलेला आहे. त्याला उपटणं या मनुवाद्यांच्या बसची बात नाहीये. म्हणून आपल्याला काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. इथं मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव जमा झालेले आहेत. आता आमच्या मौलाना साहेबांनी इथं सांगितलं की त्यांनी स्वतः तक्रार देऊन आले होते, ते फिर्यादी होते आणि सकाळी फिर्याद देऊन आले आणि संध्याकाळी त्यांना आरोप केला, आरोपी बनवून टाकलं. हे अशी जी जादू करण्याचं काम होतंय हे आपल्या संविधानाला मान्य नाही आहे. आणि जे जे असंवैधानिक काम होत आहेत त्याच्या विरोधामध्ये
घाबरून घरात बसल्यानं प्रश्न सुटणार नाही, तर संवैधानिक चौकटीत राहून लोकशाही पद्धतीनं आंदोलन करून आपल्याला याच्या विरोधामध्ये उभं राहावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी लढण्याचं बळ यायला पाहिजे. जुल्म करने वाले के लिए आप अगर मजलूम बन के घर में बैठ जाओगे तो हमको अपना दीन भी और संविधान भी कहता है कि जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला बड़ा गुनहगार है, और जुल्म सहने से जालिम की मदद होती है. अगर आप जालिम की मदद करना चाहते हो तो डर के घर में बैठो, लेकिन अगर आप जुल्म के खिलाफ लड़ना चाहते हो तो अपने दिगर पिछड़े भाइयों के पास जाओ. इस मुल्क में, इस देश में खाली मुसलमानों पे जुल्म होता है, ऐसा अगर आपको लगता है तो आपकी गलतफहमी है. इसको बदल दो. इस देश के अंदर आदिवासी बहनों का नंगा मोर्चा निकाला जाता है, उनकी नग्न धिंड निकाली जाती है. उनके लिए भी मुसलमान को उठ के खड़े रहना पड़ेगा. तमाम मजलूमों की लड़ाई के लिए आपको आगे आना पड़ेगा. आज हमारे दलित पिछड़े भाइयों की, बहनों की गांव में इज्जत लुटी जाती है, उनकी हत्याएं की जाती है. मेरे नांदेड़ शहर में एक बौद्ध समाज के युवा को सिर्फ इसलिए मार डाला गया क्योंकि उसने अपने गांव में भीम जयंती की रैली निकाली थी. सिर्फ इस नफरत के कारण उसको मार डाला गया. क्या उस नफरत के खिलाफ मुसलमान का फर्ज है कि नहीं है? इस जुल्म के खिलाफ लड़ना भी मुसलमानों तुम्हारी जिम्मेदारी है, और अपने दलित पिछड़े आदिवासी भाइयों के लिए भी आपको रास्ते पे आके लड़ाई लड़नी पड़ेगी. अगर आप मजलूम बन के बैठोगे तो आप भी जालिम के मददगार कहलाओगे. और ये लड़ने के लिए संविधान का हथियार मिला है. आज इस जमहूरी के निजाम को समझ लीजिए, लोकशाही के तौर तरीकों को समझ लीजिए. आपको रास्ते पे उतरने का मतलब पत्थरबाजी करना नहीं है, आगजनी करना नहीं है, तोड़ फोड़ करना नहीं है. आप संवैधानिक तरीके से बिना तोड़ फोड़ के अपने दिगर पिछड़े तबकात को साथ में लेकर भी एहतजाज और आंदोलन कर सकते हैं, जैसा हमारी बहनों ने शाहीन बाग के नाम से किया था. ये हुकूमत उसका कुछ नहीं बिगाड़ सकी थी. अरे डराने का काम तो वो कर रहे हैं, दबाने का काम वो कर रहे हैं. एक जज साहब को भी अगर इस्तीफा देना पड़ रहा है तो आप अंदाजा लगा दो, वो डराने की कोशिश करेंगे. लेकिन आप संवैधानिक तरीके से अगर दिगर पिछड़े तबकात को साथ में लोगे, मजलूमों के साथ में जाना पड़ेगा. मजलूम तबकात, पीड़ित शोषित घटकों के साथ आपको कंधे से कंधा लगाना पड़ेगा. ये मुल्क जमहूरी मुल्क है, एक मजहब एक जात से ये नहीं चलने वाला. सभी मजहब और जात के पिछड़े तबकात को साथ में लेकर आपको रास्तों पे उतरना पड़ेगा. ये बात याद रखो, 100 दिन गीदड़ की जिंदगी जीने से एक दिन शेर की जिंदगी जीना बेहतर है. और शेर की जिंदगी जीना चाहते हो तो संविधान के मूल्यों को समझ लीजिए, संविधान के बातों को समझ लीजिए, संविधान के दिए हुए अधिकारों को समझ लीजिए. एक स्टेटस रखने के लिए आपको आरोपी बनाया जाता है, एक आदमी लॉकअप में जाता है, ठंडी भर मुसलमान घर में दब के बैठते हैं. आप पे जुल्म नहीं रुकने वाला. पूरी के पूरे मोहल्ले के, पूरे के पूरे गांव के तमाम मुसलमानों ने बच्चों के साथ थाने में जाके बैठ जाओ. ये एक को नहीं, हम सबको जेल में डालो. कौन सी दुनिया की ताकत है जो आपको जेल में डाल सकती है? लेकिन आपकी झिझक टूटने का नाम नहीं ले रही है. आपने मजलूम बनने के लिए अपने आप को तैयार कर लिया. दिगर मजलूमों के साथ, पिछड़े तबकात के साथ, दलित भाइयों, आदिवासी भाइयों के साथ, छोटे छोटे आदिवासी ओबीसी भाई हैं. आप अपने आप को मजलूम कह रहे हो. अरे इस महाराष्ट्र में, इस देश के अंदर मसन जोगी समाज सुना है आपने? वो शमशानों के अंदर पैदा होता है बच्चा, शमशानों में बड़ा होता है, शमशान में रह के शादी होती है. कोई तालीम नहीं है, कोई सैलरी नहीं है, और वैसे ही संघर्ष करके जीता है. वो जात और मजहब से हिंदू है लेकिन उसके साथ इंसाफ नहीं है. क्या उसके खातिर तुम्हारा फर्ज नहीं बनता कि उसके लिए भी आपको रास्ते पे आना पड़ेगा? यहाँ मेरे भाई अनिल जादव ने कहा वो वडार समाज से आते हैं, रास्तों के किनारों पे पत्थर फोड़ते हुए, जिनको पूरा बदन ढकने का अधिकार नहीं है, ऐसे उन पे जुल्म करके आज भी उनको रास्तों पे पत्थर फोड़ने लगाते हैं. ये जुल्म नहीं है क्या? और
मुसलमान तुम जिम्मेदार नहीं हो क्या? आज हमारे घिसड़ी भाई रस्तों के किनारों पे पाल लगाते हैं, भट्टी के अंदर लोहे का काम करते हैं, उनको घर नहीं है, छत नहीं है, बारिश हो तूफान हो उनको ठीक से रहने की जगह नहीं है, 2 वक्त खाने को रोटी नहीं है, वो भी मजलूम है, मजहब से हिंदू है लेकिन उन पे जुल्म है। उनके लिए लड़ना भी हम सब संविधान प्रेमियों का फर्ज बनता है। दिगर छोटे छोटे तबकात के पास जाओ, उनको अपना दावत का काम करो, उनको अपने उसने अखलाक से जीतो और इन छोटे छोटे मजलूमों को अपने साथ छाती से लगाओ, उनको अपने छाती से लगाओ, उनको अपने गले से लगाओ, उनके लिए उठ खड़े हो जाओ। उनकी लड़ाई लड़ोगे, मजलूमों की लड़ाई तुम लड़ोगे तो तुम्हारी लड़ाई लड़ने की जिम्मेदारी अल्लाह ताला जरिया बनाएगा और आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब के जैसा एक ताकतवर लीडर तुम्हारे सामने आकर तुम्हारे हक में खड़ा हो जाएगा। लेकिन तुम ये सोचोगे कि हम घर में बैठ के रहेंगे और हमारे लिए कोई और समाज लड़े, ऐसा नहीं चलेगा। संविधान और लोकशाही को टिकाना है तो हर धर्म जाति के लोगों को संवैधानिक तरीके से रास्तों पे आके लड़ना पड़ेगा। बुजदिली को छोड़ दो, बुजदिल क़यादतों को छोड़ दो, बुजदिल पार्टियों को छोड़ दो। जो तुम्हारे हक में लड़ता है ऐसे मुजाहिद के साथ आओ, ऐसी क़यादत के साथ आओ जो हौसला दिखाता है आपकी बात रखने के लिए। और जिन पार्टियों को मुसलमान बोले तो डर लगता, हिंदू हमारे को वोट नहीं देंगे बोल के उन पार्टियों को 70 साल से वोट देते आ रहे हो, आज कहां है वो लीडर, आज कहां है वो नेता? क्यों तुम्हारे हक में खड़े नहीं रहते हैं? क्यों तुम्हारी आवाज नहीं उठाते? क्यों हमको आज आकर एक ही बात है, एनआरसी का जुल्म हो तो प्रकाश अंबेडकर साहब बोलेंगे और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बेहुरमती का मामला हो तो प्रकाश अंबेडकर साहब बोलेंगे। लॉकडाउन में छोटे छोटे कारोबार बंद कर दिए गए तो भी आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब बोलेंगे। पीएफआई की आड़ में नौजवानों को जेल में डाला गया तो कोई नहीं बोलेगा, आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब ही बोलेंगे। और आपको औरंगजेब के नाम से, स्टेटस के नाम से जेलों में डाला जाएगा तब भी एक ताकतवर कदम आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब ही उठाएंगे तो वोट देने के लिए तुमको वो याद आते हैं। तो मजलूमों के हक में लड़ने वाली क़यादत को इलेक्शन में याद करने की ये आप अखलाक दिखाने की जरूरत है। अपनी क़यादत याद रखो। अगर 100 शेरों का भी नेता एक भेड़िया होगा तो 100 शेर हार जाएंगे, लेकिन 100 भेड़ियों का एक सेनापति अगर शेर दिल होगा तो 100 भेड़ियों को जिता सकता है। किसकी क़यादत में लड़ना चाहते हो तुम? अपने कायद चुनो, अपने दोस्त कौन है ढूंढो, अपने दुश्मन कौन है ढूंढो। आज आपके लिए यहां आकर लड़ना पड़ता है आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब को। आज बंबई से आके रेखाताई ठाकुर को खड़ा रहना पड़ता है, आज दिगर सांगली से आके यहाँ हमारे 2 राज्य के नेताओं को खड़ा होना पड़ता है। अपनी लड़ाई खुद लड़ो, लेकिन मजलूमों के साथ हो जाओ, पिछड़े तबकात के साथ हो जाओ, वंचित तबकात के साथ हो जाओ। अगर आप सब एक हो जाओगे तो याद रखो, मैं कहना चाहता हूं मनुवादियों को भी, मैं कहना चाहता हूं आरएसएस वालों को भी, मैं कहना चाहता हूं भाजपा वालों को भी कि जब हम मुत्तहिद हो जाते हैं, अरे ये तो संविधान ने हमको बेड़ियां डाली है और हम संविधान के रास्ते पे चलते हैं, इसलिए संवैधानिक तरीके से हम लोग हर चीज को देखना चाहते हैं। लेकिन अगर संविधान की जब बेड़ियां नहीं थी तो इसी महाराष्ट्र के भूमि पर हमने हजारों के पेशों के फौज को खाली 500 महार बटालियन ने हराकर भीमे कोरेगांव भी किया था। लेकिन आज संविधान के दायरे में हमको सबको मुत्तहिद होना पड़ेगा। भीमा कोरेगांव जाओ, मुसलमानों को भी जाकर भीमा कोरेगांव का विजय स्तंभ देखो। तुमको भीमा कोरेगांव के विजय स्तंभ के अंदर तुम्हारे खून के, तुम्हारे बुजुर्गों के, मुसलमानों के नाम दिखेंगे। अरे हर दौर में मुसलमान लड़ने वालों के साथ है, डरने वालों के साथ नहीं। आज डरने का नहीं, लड़ने का वक्त है। लेकिन लड़ने का तरीका ये संवैधानिक होना चाहिए, जमहूरी तरीका होना चाहिए, लोकशाही वाला तरीका होना चाहिए। और ये लोकशाही के माध्यम से भी हम बदलाव ला सकते हैं। भाजपाइयों को मैं कहना चाहता हूं, तुमने जिसको पप्पू बना दिया था, तुमने जिसको पप्पू कह दिया था,
बाला साहब ने कर्नाटक में समर्थन क्या दे दिया, उसी पप्पू ने तुमको मिट्टी में मिला मिलाकर हरा दिया। कर्नाटक था, ये महाराष्ट्र है, यहाँ पप्पू नहीं तुम्हारा पप्पा है बैठा हुआ। यहाँ तुम्हारा पप्पा है, सोचो क्या हशर करेंगे तुम्हारा। अरे वो तो हमारे दलाला एजेंटा है जो हमारे को सेक्युलर करके बहका दे रहे, लेकिन ऐसे मक्कारों के बहकावे में मत आओ। अगर इस मुल्क के अंदर कोई सच्चा सेक्युलर कायद है तो एक ही नाम है अली जनाब प्रकाश अंबेडकर साहब का। और जो सेक्युलर कहने वाले पार्टियों के एजेंट आके तुमको बहकाते हैं, उनके लिए पते की बात बोलता हूं। बेजमीरों से, सियाकारों से, मक्कारों से फायदा कुछ नहीं है गिरती हुई दीवारों से। बेजमीरों से, सियाकारों से, मक्कारों से फायदा कुछ नहीं है गिरती हुई दीवारों से। अरे अपने दुश्मन से कोई डर नहीं लगता है हमें, डर तो लगता है फकत कौम के गद्दारों से। इन गद्दारों से सावधान होइए जो आपको बैला फुसला कर इलेक्शन में वोट ले लेते हैं और जब जुल्म होता है तो घरों में घुस के बैठ जाते हैं। जो आपके वोट लेते हैं लेकिन आपके डेवलपमेंट पे बात नहीं करते, जो आपके वोट लेते हैं लेकिन आपके हक में आवाज नहीं उठाते, ऐसे गद्दार और मक्कारों को छोड़ दो और संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विचारों का और खून का वारसा लेकर चलने वाले आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में आगे की लड़ाइयां लड़नी पड़ेगी। ये बात याद रखो कि अगर हम जुल्म को सहते जाएंगे तो जालिम के मददगार बन जाएंगे, और अगर जुल्म के खिलाफ लड़ना है तो तमाम बहुजनों को, वंचितों को साथ लेकर रास्तों पे उतरना पड़ेगा। अरे तुम्हारे बोलने से दंगा कराते तो मुंह पे काला कपड़ा बांध कर रास्तों पे उतरो। घर में बैठने से हल नहीं होगा, जमहूरी तरीके से लड़ने से होगा। आज तुम्हारे मसले पे यहाँ मेरे पिछड़े तबकात के मेरी माँ बहनें इतनी तपती धूप में आई हैं कि तुम पे जुल्म हो रहा है, इसलिए ये बहनें यहाँ लड़ने आई हैं। अरे हमारी बहनों को, हमारे भाइयों को भी इन मसलों के लिए उतरना पड़ेगा, रास्तों पे आना पड़ेगा। अरे इस लड़ाई को जमहूरी तरीके से, सियासी तरीके से लड़ा जा सकता है। ये जुल्म भी पॉलिटिकल है तो मसला भी हल करना है तो सॉल्यूशन भी पॉलिटिकल होना चाहिए, और पॉलिटिकल जुल्म के खिलाफ पॉलिटिकल संघर्ष करना है तो सही पॉलिटिकल पार्टी और सही पॉलिटिकल लीडर की आपको चुनाव करना पड़ेगा, चुनना पड़ेगा। सही दोस्त कौन है, अच्छा दोस्त कौन है, इसको पहचानेंगे और आने वाले दौर में इंशाअल्लाह महाराष्ट्र के सरजमीन पर वंचित बहुजन आघाड़ी यहाँ की सत्ता बनाएगी। अगर आप साथ देते हैं तो यहाँ पर गीदड़ों को हटाएंगे और इंशाअल्लाह शेरों की जमात को यहाँ हुकूमत में लाएंगे। आप सभी का शुक्रिया, सभी को अस्सलाम वालेकुम, खुदा हाफिज, जय भीम। धन्यवाद फारुख भाई, आपण आपल्या राज्य प्रवक्ते पदाला आज न्याय दिला आणि म्हणूनच आज आपण अतिशय आक्रमक अशा पद्धतीनं आज घडत असलेल्या प्रकृती आणि त्याचप्रमाणे परिस्थितीवरती आपण भाष्य करून सर्व जनतेला आवाहन केलात आणि जागृत राहण्याचं लढण्याचं बळ दिलात। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती काम करणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्रावर अतिशय मोठ्या प्रमाणात संपूर्ण जागृती करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये जाऊन जागृती करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वाघिणी माननीय रेखाताई ठाकूर मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन पण विचार या ठिकाणी व्यक्त करावं। मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर,
ज्यांचा बुलंद आवाज आपण आता ऐकला ते पक्षाचे प्रवक्ते वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद, मंचावर उपस्थित सोलापूरचे प्रभारी क्रांतीताई सावंत, सोमनाथ साळुंखे, राज्याचे उपाध्यक्ष अनिल अण्णा, जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीशैल, जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष श्वेताताई राजगुरू, ज्यांनी हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला ते अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, तालुक्याच्या कार्यकारिण्या, जिल्ह्याच्या कार्यकारिण्या, महिला आघाडी, युवा आघाडी आणि या ठिकाणी उपस्थित अक्कलकोट परिसरामधील सर्व जाती धर्माच्या माझ्या बंधू भगिनींनो, आज अक्कलकोटच्या पवित्र भूमीमध्ये आपण ही जी सभा आयोजित केलेली आहे, जनआक्रोश सभा, त्याचं कारणही तेवढंच गंभीर आहे. संपूर्ण देशामध्ये मणिपूर पासून तर इथे अक्कलकोट पर्यंत, काश्मीर पासून तर तिकडे नांदेड पर्यंत आपण बघत आहोत की निरपराध माणसांवरती हल्ले होत आहेत, महिलांची अब्रू लुटली जात आहे. केवळ स्टेटस ठेवले म्हणून लोकांना जीवानिशी मारलं जात आहे आणि अगदी स्टेटसही नाही ठेवले, केवळ तुम्ही मुसलमान आहात म्हणून गाडीमध्ये आरसीएफचा जवान 3 मुसलमान प्रवाशांना केवळ नावं विचारली आणि मुसलमान आहेत म्हणून गोळ्या झाडतो आणि त्याच्या हातामध्ये बंदूक आहे, रायफल आहे, ती पोलीस फोर्सची. हे जे काही चाललेलं आहे याच्यामुळे आपण सर्वजण या देशामधले संविधान मानणारे, त्याचप्रमाणे या देशामध्ये बंधुभाव, प्रेम, मैत्री नांदली पाहिजे असं मानणारे आपण सर्वजण आज अस्वस्थ आहोत. का अस्वस्थ आहोत? माणसं मरतायत म्हणून आपण अस्वस्थ आहोत का? आमच्या महिलांवरती हात टाकला जात आहे म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत का? तर याच्या पाठीमागे आपल्या अस्वस्थतेचं कारण हे आहे की ज्यांना आपण निवडून दिलं, ज्यांना आपण या देशाची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी दिली, ज्यांना आपण न्याय देण्याची जबाबदारी दिली, ती कोर्ट, या कोर्टातून जर का आम्हाला उद्या फाशीची शिक्षा झाली, एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली आणि त्याला मृत्यूदंड दिला तरी आपल्याला एवढं वाईट वाटत नाही. परंतु रस्त्यावरचे कुणी गुंड येतात, कायदा हातात घेतात आणि माणसाला जीवानिशी मारतात, महिलांच्या अंगावरती हात टाकतात, त्यांची नग्न धिंड काढली जाते. मग या देशामध्ये संविधानाचा कायदा अस्तित्वात आहे का काय? अस्तित्वात नाही का काय? या पद्धतीचा जो प्रश्न आपल्या मनासमोर उभा राहतो, त्यामुळे आपण सर्वजण अस्वस्थ आहोत. आपण बघतो की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तो कोणी मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस, जो स्वतःला संभाजी भिडे म्हणवतो, तो या
ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विरोधामध्ये अतिशय घाणेरडी भाषा वापरतो, खोटी भाषा वापरतो आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याला गुरुजी म्हणतात. आपल्याला अस्वस्थता ही आहे की आपल्याला सरळ सरळ कळतं आहे की कायद्याची पायमल्ली करणारे, कायदा धुडकावून लावणारे, साधं जे मानवतेचं म्हणून, बंधुभावाचं म्हणून जे काही संस्कृती आहे, ही संस्कृती सुद्धा जपायला नकार देणारे जे लोक आहेत, त्यांना हात लावायला या देशाची पोलीस तयार नाही. नुसतंच त्यांना हात लावायला तयार नाही असं नाही, तर आपण बघतो की जरीन खान सारख्या व्यक्तीला पोलीस कोठडीमध्ये बोलवून घेतलं जातं. त्याच्यावरती जर दरोड्याचा किंवा चोरीचा गुन्हा असेल तर त्याच्यावरती केस दाखल व्हायला पाहिजे, त्याच्यावरती कोर्टात केस चालायला पाहिजे आणि कोर्टाने दिलेली शिक्षा त्याला व्हायला पाहिजे. परंतु आपण बघतो की त्याला पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकलं जातं. अरे हे काय आहे? या देशामध्ये कायदा आहे की नाही असा प्रश्न आज या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस विचारतो आहे. आज या अक्कलकोटच्या पवित्र भूमीमध्ये एक हिंदू समाजातली स्त्री म्हणून बोलत असताना मला आणखीन एक प्रश्न पडतो. दोन प्रश्न या ठिकाणी माझ्या मनासमोर कायम उभे आहेत की निरपराध माणसांचं अशा प्रकारे रक्त सांडणारे, केवळ एखादा स्टेटस ठेवला म्हणून त्यांच्यावरती अत्याचार करणारे, मी बघितलं तो कोण गुडू शेख नावाचा अक्कलकोट मधला एक माणूस आहे ज्याला बेदम मारत आहेत रस्त्यावरती. कुणी दिला यांना अधिकार? या देशामध्ये पोलीस आहे ना, या देशामध्ये कोर्ट आहे ना, मग या प्रकारे तुमच्या मनात येईल त्या व्यक्तीच्या विरुद्ध अशा प्रकारे अत्याचार, हिंसा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सुप्रीम कोर्टाने सुद्धा असं म्हटलं, या सर्व जे प्रकार चाललेले आहेत, विद्वेष पसरवला जात आहे, कुठेतरी औरंगजेबाचा राग सगळ्या मुसलमान समुदायावरती काढला जात आहे, याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या गृह खात्याला आणि पोलीस खात्याला चपराक दिली. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की अशा प्रकारे जर का आपल्याला देश उभा करायचा असेल, देशामध्ये प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, तर समाजामध्ये बंधुभाव नांदला पाहिजे, शांतता नांदली पाहिजे. तुम्ही जर का धर्माच्या नावावरती दोन माणसांमध्ये भांडणं लावणार असाल आणि समाजाला बांधण्याऐवजी तोडून टाकणार असेल तर कुठलाही समाज अशा प्रकारे प्रगती करू शकत नाही. महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्राचं गृह खातं हे नामर्द सरकार आहे. नामर्द हा चुकीचा शब्द आहे समजा. या प्रकारे सुप्रीम कोर्टाने बोललेले आहेत. हा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे. एका बाजूला तुम्ही लोकांचे अश्रू सांडत आहात, रक्त सांडत आहात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा तुम्ही अन्याय आणि अत्याचार करता तेव्हा तो समाज कधीही शांततेने नांदू शकत नाही, त्या समाजामध्ये कधीही विकास होऊ शकत नाही. आणि दुसरा महत्वाचा याच्यामधला प्रश्न आहे की आमची हिंदूंची पोरं या प्रकारे त्यांना खोटा नाटा इतिहास तो संभाजी भिडे सारखा मनुष्य सांगतो की ज्याने इतिहासाची 2 पुस्तकं तरी वाचली असतील की नाही कोणास ठाऊक. माझं तर म्हणणं असं आहे की कुठलीच लायकी नाही ज्या माणसाची, काहीही योगदान नाही ज्या माणसाचं, खरं म्हटलं तर रस्त्यावरचा माथेफरूच
ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे आम्ही महिला समोर आल्यानंतर कुंकू लाव आणि माझ्याशी बोलायला या अशा पद्धतीने पत्रकार महिलेशी उद्धट भाषा बोलणारा मनुष्य, ज्याला आमच्या हिंदू संस्कृतीची देखील नीट ओळख नाही, अशा मनुष्याला एवढं महत्व की त्याला गुरुजी म्हणावं. या देशाच्या, या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी त्याला गुरुजी म्हणावं आणि त्याला हात लावायला तयार नाहीत. पत्रकार विचारतात त्याला काय होईल, बाळासाहेब म्हणाले त्याला शिक्षा कशी काय होणार ते त्यांनीच सोडलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतो लव जिहादच्या प्रश्नावरती अगोदरच्या मंत्रिमंडळामधले मंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की 1 लाख महिला लव जिहादच्या केसेस आमच्याकडे नोंदलेल्या आहेत. या विषयावरती जेव्हा सभागृहामध्ये विधानसभेमध्ये चर्चा झाली त्यावेळेस ते ज्या खात्याचे मंत्री होते महिला आणि बालकल्याण विभागाचे, त्या विभागाने अधिकृत आकडेवारी दिली की महाराष्ट्राच्या सरकारकडे एकही लव जिहादची केस नोंदलेली नाही. एकही लव जिहादची केस नोंदलेली नसताना एक मंत्री सभागृहामध्ये सांगतो की 1 लाख लव जिहादच्या केसेस नोंदलेल्या आहेत. म्हणजे या देशाचा कायदा, या देशाच्या विधानसभेचा माल ज्यांना सांभाळता येत नाही अशांच्या हातामध्ये आज ही सत्ता आहे. आणि याच्या पुढे जाऊन मी आज आपल्याला हे विचारते की महाराष्ट्राचा जो महिला आयोग आहे, या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मध्यंतरी एक आकडेवारी दिलेली होती की जानेवारी पासून तर मार्च पर्यंत महाराष्ट्रातल्या 5010 मुली बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातल्या 5010 मुली बेपत्ता आहेत. त्या कुठे आहेत त्याचा शोध गृह खात्याने घेतला पाहिजे. जर का तुम्हाला खरंच हिंदू मुलींच्या कल्याणाची एवढी जबाबदारी आहे तर या 5000 पैकी किती मुली हिंदू आहेत? माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे यातल्या बहुसंख्य मुली हिंदू असणार आहेत. त्यांचं काय झालं, त्यांना घर का सोडावं लागलं आणि त्यांना कुठल्या मार्गाने जावं लागलं याचा जाब हे सरकार देणार आहे काय? तुम्हाला महिलांच्या अब्रूची आणि महिलांची एवढी काळजी आहे तर मग तुमच्याच कारकिर्दीमध्ये 5000 मुली बेपत्ता होतात. आज आपण बघाल जर 14 पासून तर 21 पर्यंतची आकडेवारी बघितली तर महिलांवरचे अत्याचार देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. या सर्व महिला, हिंदू महिला ज्या आहेत त्यांच्यावरती अत्याचार लव जिहादींनी केलेले नाहीत. किंबहुना लव जिहाद तर सारी झूट गोष्ट आहे. लव जिहाद नावाची अशी कोणती गोष्टच नाही आहे. परंतु या प्रकारे आपण जी नफरत पसरवत आहात, जो द्वेष पसरवत आहात, जे खोटं नाटक पसरवत आहात आणि समाजामध्ये अगोदरच काय दुःख कमी आहे काय? नोटाबंदीमुळे या ठिकाणी किती उद्योग बुडाले, त्याच्यानंतर आलेल्या करोनामध्ये देखील लोकांचे किती उद्योग बुडाले आणि लोक आज बेकारीमुळे कशा परिस्थितीमध्ये जगत आहेत. ही जी काही सरकारचं नाकर्तेपण आहे त्याच्यामुळे जी काही आज या ठिकाणी गरिबी आणि बेकारी, महागाई तर प्रचंड वाढलेली आहे. याच्यामध्ये जगत असताना आमची ही दुःख कमी नाहीत म्हणून की काय हे लोक आज या ठिकाणी आम्हाला आपापसात लढवण्याचं काम करत आहेत. आणि याच्यामध्ये मला दुसरा एक दुःख आहे की आमची जी हिंदू मुलं आहेत, आमच्या आयांची जी मुलं आहेत त्यांना गुन्हेगार बनवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. जेव्हा एखादा व्यक्ती धर्माच्या असेल, राष्ट्राच्या असेल नावावरती खून करतो, दुसऱ्या माणसावरती हत्यार चालवतो, तेव्हा तो जन्माचा गुन्हेगार बनतो. आपली पिढीच्या पिढी अशा पद्धतीने गुन्हेगार बनवण्याचं हे षडयंत्र आहे. एका बाजूला या ठिकाणचे जे अल्पसंख्याक आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, त्यांच्यावरती अत्याचार करायचे, त्या समाजाला भयभीत करायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या समाजाला देखील या ठिकाणी नफरत शिकवायची, खुनी बनवायचं.
बाळासाहेबांनी मध्यंतरी म्हटलं की मौत का सौदागर आहे हा मोदी. अशा पद्धतीने तुम्ही जर का समाज किडवणार असाल तर ही माझ्यासाठी अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आज सोलापूर जिल्हा हा वस्त्र विणणारा जिल्हा आहे, मला माहिती आहे. उभ्या आडव्या धाग्यांनी आपण वस्त्र विणतो, परंतु समाजाचं वस्त्र आज फाडायला निघालेल्या पार्टीच्या हातामध्ये सत्ता आहे. हे वस्त्र छिन्न भिन्न करण्याचं काम आज या ठिकाणी पद्धतशीर चालू आहे आणि याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी पाय रोवून उभी आहे. मगाशी इम्रान भाई या ठिकाणी बोलले की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या अत्याचाराच्या विरुद्ध मोर्चे वंचित बहुजन आघाडीने काढले. मी तुम्हाला आठवण देऊ इच्छिते की गेल्या वर्षी जेव्हा राज ठाकरे मैदानात उतरले होते हनुमान चालीसा घेऊन, तेव्हा त्यांना देखील आवाज देण्याचं काम आम्हीच केलेलं होतं. हनुमान चालीसा जर का म्हणायची असेल तर या देशामधले ह्या राज ठाकरे सारखे जे उच्चवर्णीय आहेत त्यांच्या घरातली पोरं आणा, त्यांना चालीसा म्हणायला लावा. आमची बहुजनांची पोरं चालीसा म्हणायला येणार नाहीत. हा आवाज त्या ठिकाणी सुजात आंबेडकरनी मुंबईमध्ये त्यांना दिला होता आणि त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मोर्चे काढले. लोकांना असं सांगितलं की जर काय हनुमान चालीसा वाचायला येणार असतील तर मशिदीच्या समोर चालीसा वाचली जाणार नाही, उघड्या मैदानात तुम्ही चालीसा वाचा. परंतु समाजामध्ये जर का या भांडणं लावणार असतील तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी ठामपणाने उभी राहील, हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. बंधू भगिनींनो, मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की एका संवेदनशील माणसाप्रमाणे संतांनी जसं आता अक्कलकोट स्वामींचा संदेश आपल्याला माहिती आहे. अक्कलकोट स्वामी कोणाला खून करा, मारामाऱ्या करा, राष्ट्रासाठी त्याला मारून काढा, झोडून काढा असा संदेश देत नाही. या महाराष्ट्रामधले जेवढे संत झाले तेवढ्या सर्वांनी बंधुभाव, प्रेम, सौहार्द याची शिकवण दिलेली आहे. जन्माला आलेल्या आपल्या मुलांना आपण कधी चोरीमारी करायला सांगत नाही, खून करायला शिकवत नाही, दरोडा घालायला शिकवत नाही. तर आपण जे चांगले संस्कार समाजाला देतो ते चांगले संस्कार आज पार्टी म्हणून देखील वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवले पाहिजेत. आणि ह्या चांगल्या संस्कारांच्या रक्षणासाठी या देशाचा जो कायदा आणि सुव्यवस्था आहे त्याच्याही रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी आपण आज या ठिकाणी आवाज देण्यासाठी आलेलो आहोत लोकांना. ही पहिली सभा नाही, माझ्या मते ही सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन ज्याप्रमाणे त्यांनी मणिपूर पेटवला, ज्याप्रमाणे त्यांनी गुजरात पेटवला, तसा महाराष्ट्र आम्ही पेटू देणार नाही हे सांगण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून आपण सर्व आज या ठिकाणी हा संदेश घेऊन जायचा आहे की या ठिकाणी या देशामध्ये राज्य संविधानाचंच चालेल आणि आमचा जो काही संस्कार आहे, जी मूल्य आहेत ती संतांनी, महात्म्यांनी, बुद्धाने दिलेलीच जी मूल्य आहेत त्याचाच प्रसार या ठिकाणी होईल हे ठणकावून आपण आज या ठिकाणी सांगूया. एवढं बोलून मी आपली रजा घेते. जय भीम. धन्यवाद ताई. रेखाताईंनी अतिशय विश्लेषणात्मक अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या जातीयवादी त्याचप्रमाणे विषमतावादी या सर्व घटना त्यांनी आपल्या भाषणातून आपल्या समोर मांडून त्या विरोधात आपल्याला सर्वांना एकत्रित यायचं आहे, एकजूट करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला लढायचं आहे हा मंत्र या ठिकाणी आपल्या मनोगतातून रेखाताईंनी आपल्याला दिलेला आहे. यानंतर बाळासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्व स्तरातील समाजामध्ये प्रचारित होत आहेत आणि म्हणूनच वेगवेगळे समाजातील लोक हे पक्षप्रवेश करत असतात. तसंच आज या ठिकाणी आपल्या अमोल पुटगे ग्रामपंचायत सदस्य सलगर व सोमनाथ दसाडे ग्रामपंचायत सदस्य चिक्केळी या दोन्ही गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी बाळासाहेब
आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी वंचित बहुजन आघाडी या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. तर साहेबांना मी विनंती करतो की या दोन्ही पक्ष प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचं उपर्ण देऊन त्यांना पक्षामध्ये प्रवेश द्यावा व आपल्या विचारसरणीवर चालण्याचं मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याकडून मिळणार आहे. ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे व सोमनाथ दसाडे, ग्रामपंचायत सदस्य चिकेळी या उभयतांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभरामध्ये आंबेडकर या नावाची जादू आहे. आणि अर्थातच पूर्वीच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर लढले होते आणि आजच्या काळामध्ये सुद्धा पुन्हा आंबेडकरच समोर येत आहेत. अर्थातच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शित करावं. कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा पक्षाचे अध्यक्ष आगे बढ़ो. रेखाताई ठाकूर, मंचकावरती उपस्थित फारुक अहमद, अनिल जाधव, क्रांतीताई, त्याच्याच बरोबर प्राध्यापक सोमनाथ साळुंकेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीशील आणि त्याचबरोबर तालुक्याचे असणारे अध्यक्ष चपेश्वर या ठिकाणी उपस्थित त्यांचे सगळेच कार्यकर्ते, नागेश हरुलवरकर, शिवाजी चौगुले, अय्यप्पा येवळे, देवानंद अस्वाल, विशाल ठोंबरे, भारत देंडे, संदीप मडिखांबे, रवी पोटे, यल्लप्पा बनसोडे, श्याम बनसोडे, गौतम गायकवाड, नरसी गायकवाड, सिद्धार्थ बनसोडे, चुन्नू शिंदे आणि त्याच्याच बरोबर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांच्या व्यथा आपल्यासमोर ज्यांनी मांडले असे असणारे मौलवी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, मी दोन गोष्टीच्या असणाऱ्या आठवणी आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी करणार आहे. पंचवीस नोव्हेंबर 1949 साली या देशाची असणारी घटना संविधान समितीला, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला सादर केली. या देशाचं स्वातंत्र्य का गेलं त्याची कारण मीमांसा तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की धर्म आणि जात, धर्म आणि जात याचं ज्या दिवशी राजकारण सुरुवात होईल, धर्म आणि जात ज्या दिवशी राजकारणाचा आधार होईल किंवा राजकारण असणारा धर्म आणि जातीवरती केला जाईल, त्यावेळेस इथली असणारी माणुसकी संपलेली असेल. आणि माणुसकी संपली की ओलावा आणि जिव्हाळा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या बळी पडतात, हे आपण लक्षात घ्या. हे म्हटलं अनंत काळापासून चालत आलेलं आहे.
इथे राजे होते, रजवाडे होते. हिंदू राजे होते, पण त्यांना राज्य टिकवता आली नाही किंवा त्यांची राज्य टिकली नाहीत असं बाबासाहेब म्हणाले. आणि त्याचं कारण की समाज व्यवस्थेमध्ये जी भिन्नता होती, फूट होती, त्याचं कारण होतं. इतिहासकालीन आपण असताना पाहिलं ते इथलं राज्य करणं, लढाई करणं हे असणारं क्षत्रियांचं काम होतं असं आपल्याला शिकवण्यात आलं, पाळण्यात आलं. उरलेला जो समाज होता, एक असणारा भिक्षुकी करत होता आणि उरलेला असणारा शेतामध्ये मोलमजुरी करत होता. क्षत्रिय हरला की सगळं हरलं. एका ठिकाणी त्याचं असणारं फार चांगलं वर्ण आहे. हरलेलं सैन्य परत येतंय आणि गावामध्ये मजूर काम करतोय, तेव्हा त्या मजुराला विचारण्यात आलं, अरे बाबा सैन्य हरलं. ते म्हटलं काय घेणं देणं, हा राजा काय तो राजा काय, सारा तर तू घेणारच. त्याच्यामुळे हा राहिला काय तो राहिला काय, मला काय फरक पडतोय, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, माझा संबंध फक्त साऱ्याशी आहे. एवढीच अपेक्षा करतोय की जो जिंकून आलाय त्यांनी सारा डबल करू नये. जो जिंकून आला त्यांनी सारा डबल करू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. केली तर मी विरोधी होऊ शकत नाही, विरोध करू शकत नाही, कारण का इथल्या धर्माने माझ्या हातामध्ये तलवार दिलेली आहे. धर्माने माझ्या हातातली तलवार दिली, लढायच्या हातातलं हत्यार काढून घेतलंय. आणि म्हणून हा राजा काय तो राजा काय, मला गुलामाशिवाय जगण्याचा दुसरा मार्गच नाही. आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की या देशामधल्या ही जी भावना आहे की माझा या व्यवस्थेशी संबंधित नाही, या संविधानाने त्याचा ह्या व्यवस्थेशी संबंध आणला. त्याला ह्या व्यवस्थेचं मालक केलं आणि मालक करून सांगितलं की आता याची देखभाल, नुसतीच देखभाल नाही तर याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा या देशातल्या आम माणसांवरती आहे. या देशाच्या आम माणसांवरती आहे. तेव्हा आपण असणारे ती जबाबदारी पार पाडतोय का? 70 वर्षामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या, ह्या मी बघितलेल्या आहेत. त्या घडवलेल्या दंगली आहेत. दुकानं लुटल्या गेली, तोडफोड झाली, मारामाऱ्या झाल्या, पण माणसांची मनं दुभगली नाहीत. माणसांची मनं दुभगली नाहीत. आठवड्याभरानंतर पुन्हा असणारा कारभार व्यवस्थित चालायला लागला, अशी असणारी परिस्थिती होती. अशी परिस्थिती होती. पण आताची परिस्थिती बदलते. आताची परिस्थिती बदलते. दंगली या फक्त असणाऱ्या हिंदू मुसलमानांमध्ये चालल्यात का? तर मी म्हणेन नाही. नुसत्या हिंदू मुसलमानामध्ये चाललेल्या नाहीत, तर इथे असणारा आदिवासी आदिवासींबरोबर लढतो, त्याला लढवलं जाते. इथला असणारा मागासवर्गीय आहे, त्या मागासवर्गीयामध्ये सुद्धा लढवल्या जाते, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे मराठीत आपण जसं म्हणतो बापात बाप नाही, लेखात लेख नाही, अशी असणारी अवस्था ह्या देशामध्ये
करायला काही संघटना निघालेल्या आहेत. काही संघटना निघालेल्या आहेत, त्यांचा तो अजेंडाच आहे. आणि हा अजेंडा या देशातल्या प्रत्येक माणसाने हाणून पाडला पाहिजे, लक्षात घ्या. अजून एक महिनाभर थांबा. या देशाच्या पंतप्रधानाचं खरं चित्र जे आहे हे तुमच्या समोर मांडायला मी सुरुवात करणार आहे. एक सुरुवात तर केली आहे, पण त्या सुरुवातीकडे येण्याच्या अगोदर दुसऱ्या प्रश्नाकडे मांडतो. या देशातलं स्वातंत्र्य गेलं याचं कारण एक तर जात आणि धर्म हा त्याला कारणीभूत होता. आणि ज्या कुठल्या राजाने जात आणि धर्म काबूत ठेवून आपलं राज्य करायचा प्रयत्न केला तर त्या राज्यामध्ये जयचंद निर्माण झाले. आणि हे जयचंद फितुराला जाऊन भेटले आणि फितुरामार्फत राज्य मातीत घालवलं, अशी असणारी परिस्थिती. इथला असणारा RSS BJP वाल्यांना म्हणतो तुमचा असणारा भौगोलिक राष्ट्रवाद, याची जरा आम्हाला व्याख्या तर सांगा. का जगामध्ये कुठेही मी असणारा भौगोलिक राष्ट्रवाद ऐकलेला नाही. सांस्कृतिक राष्ट्रवाद आपण जो म्हणताय त्याची सीमा कुठून आहे ते तरी सांगा. भौगोलिक राष्ट्रवाद आपल्याला असं कळतो की आपला राष्ट्र जे आहे राजस्थान पर्यंत आहे, गुजरात पर्यंत आहे बॉर्डरला, इथला असणारा काश्मीर पर्यंत आहे, नॉर्थ ईस्ट आहे, तिथला आपल्याला कळतं पश्चिम बंगाल आहे आणि नंतर समुद्राचा भाग आहे. हे जे सांस्कृतिक राष्ट्रवाद आपण जे म्हणताय, या सांस्कृतिक राष्ट्रवादाची सीमा तर आम्हाला सांगा की इथून सुरुवात होते आणि इथं संपते. आणि म्हणून असे जे जयचंद निर्माण झाले त्यांच्यापासून सावध राहा. मी सावध राहायच्यासाठी म्हणतोय की आपली सीमा ठरलेली आहे, भौगोलिक सीमा ठरलेली आहे. मध्यंतरी असणारा मोहन भागवत यांनी सांगितलं की आमचा असणारा राष्ट्र जे आहे ते हिंदुकुश पर्यंत होतं. आता हे हिंदुकुश मध्ये कुठले कुठले राज्य येतात ह्याची माहिती आहे का? पाकिस्तान येतं, अफगाणिस्तान येतं, किर्गिस्तान येतं, उझबेकिस्तान येतं आणि आता ज्याचा आपण युद्ध बघतोय युक्रेन, त्याला लागून असणारा हा सगळा भाग आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या राष्ट्राला कारण नसताना आपण विरोध करून घेतला. कारण ज्यावेळेस आपण म्हणतो की आम्ही असणारा आमचं हिंदू कुश इथपर्यंत होतं, म्हणजे उद्या तुम्ही त्यांना लढाईला सज्ज केलं. त्याच्यातले काही भारताबरोबरचे मित्र होते ते आता पुन्हा म्हणतात अरे बाबा हे जर मारामाऱ्या करणार असेल तर यांची मैत्री कशासाठी पाहिजे. तुम्ही असणारा राज्य चालवायला निघालेला आहात की या देशाचे दुश्मन वाढवायला निघालेले आहात. आणि म्हणून म्हटलं महिन्याभरानंतर यांचं खरं चारित्र्य असणारा बाहेर पाडायला सुरुवात करणार आहे. आणि म्हणून मित्रो की आपल्याला असणारा आता काही गोष्टी सांभाळाव्या लागतील. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये रेखाताई जे सांगितल्या गेलं 1 लाख, आकडा खोटा आहे याच्याबद्दल दुमत नाही.
पण या सरकारचा अजेंडा आहे की आकडे फेकून इथे आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न झालेली आहेत. आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न झालेली आहेत. तो प्रश्न उखडून काढायचा. तो प्रश्न उखडून काढायचा. वातावरण पुन्हा बिघडवायचं. वातावरण पुन्हा बिघडवायचं. तरुणांची असारी डोकी फिरवायची आणि त्या कुटुंबाला बडवून काढायचं, अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही असणारा शास्त्राला म्हणतोय तुम्हाला आम्ही राज्य करायला सत्तेमध्ये बसवलेलं आहे. आम्ही कसं जगावं याच्यासाठी नाही. माणसाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा येते हे आपण लक्षात. मी माझं व्यक्तिगत आयुष्य कसं जगावं, तर कायदेशीर जगलो पाहिजे, नियमाने जगलो पाहिजे. माझ्या वागणुकीतून दुसऱ्याला त्रास होणार नाही याचं मी पाहिलं पाहिजे. मी अमुक करू नका, तमुक करू नका, तमुक करू नका हा सांगण्याचा तुमचा अधिकार नाही. कायद्याचा असेल तर तुम्ही सांगा, नाही तर नाही. आणि म्हणून मित्रो, येणारा काळ या विकासाच्या नुसत्या गप्पा गोष्टी चालतील. विकास अजिबात होणार नाही. काही ठिकाणी पाऊस पडलाय कमी आणि काही ठिकाणी पाऊस पडलाय जास्ती. विधानसभेमध्ये घोषणा दिल्या की ज्या ज्या ठिकाणी दुबारा पेरणी होणार त्या ठिकाणी आम्ही असणाऱ्या शेतकऱ्याला खाद्य देऊ, बियाणं देऊ. या शास्त्राला विचारतो, किती शेतकऱ्यांना तुम्ही असणाऱ्या खाद्य आणि बियाणं दिलं याचा खुलासा करा. आणि देणार तर किती, तर 2 एकराच्या वरती आम्ही देणार नाही अशी असणारी परिस्थिती. म्हणजे शेतकऱ्यालाही वाऱ्यावर सोडलं. शेतकऱ्यालाही वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि या देशाला दंगलीच्या खाईमध्ये लोटायला लागलेत अशी असणारी परिस्थिती आहे. कालच पंतप्रधानाचं ऐकलं की असणारा 508 स्टेशनचं नूतनीकरण होणार आणि त्याच्यासाठी 24,000 कोटी खर्च करणार. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं हे 24,000 कोटी जर रेल्वेच्या सिग्नल आणि इतर गोष्टींसाठी जर खर्च केला तर आम्ही दाव्याने सांगतो की रेल्वेमध्ये एकही मोठा ऍक्सिडेंट घडणार नाही. म्हणजे रेल्वेमधल्या जाणाऱ्या माणसाची सुरक्षिततेच्या ऐवजी रेल्वे स्टेशनचा देखावा हा महत्वाचा अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे रेल्वे स्टेशन कसं दिसतंय हे आम्ही तुम्हाला दाखवतो, पण रेल्वेमध्ये जाताना तुम्हाला सुरक्षित आहे का, तर अजिबात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आज मित्रो, एक गोष्ट आपल्याला सांगून जातो. बीजेपी वाले फार मोठा टिमका मारतात की नरेंद्र मोदी जे आहेत जगाचे नेतृत्व करतात. त्यांनी करावं याच्याबद्दल माझं दुमत नाही. भारताला ते नेतृत्व मिळावं याच्याबद्दल अनेक पंतप्रधानांनी प्रयत्न केले, पण कधी टिमका मिळवला नाही. त्यांनी करून दाखवलं. शहरामध्ये गेल्यानंतर G20 असे वाचले का कोणीतरी? भारत हा असणारा G20चा नेता झालाय.
असं पोस्टर बघितलंय का? बघितलंय का तुम्ही? बघितलंय ना? मी अनेक वेळा मोदींना म्हटलंय हे G20 मला जिथे कळत नाही तिथे लोकांना काय कळणार आहे. आणि म्हणून मन की बात जी आहे त्या मन की बात मध्ये हे G20 काय आहे हे पहिल्यांदा सांगा, म्हणजे आम्हाला तरी कळे हे G20 आहे काय. त्याचा मोठा आता आयटम होणार आहे दिल्लीमध्ये. त्याचा मोठा आयटम होणार आहे. या G20चा असणाऱ्या किती देशाच्या लोकांना बोलवल्या जातील माहित नाही, पण मोदी हे जगाचे नेते आहेत म्हणून असं भासवलं जाईल. चांगली गोष्ट आहे. मोदींनी जगाचं नेतृत्व करावं याच्याबद्दल दुमत नाही, पण करताना देशाला धोक्यामध्ये घालू नये हे आपण असणारं लक्षात घ्या. अशाच पद्धतीचा असणारा एक मेळावा माली या छोट्याशा बेटावरती झाला होता. या छोट्याशा बेटावरती झाला होता आणि त्या छोट्याशा बेटावरती झालेल्या मेळाव्यामध्ये आता रशिया आणि युक्रेन ह्याच्यामधलं जे युद्ध चाललंय, रशिया आणि युक्रेन मधलं जे युद्ध चाललंय त्याच्याबद्दलचा ठराव झाला होता. आता हा जगाचा नेता स्वतःला म्हणतोय, हा जगाचा नेता स्वतःला म्हणत असताना हे काय जगभराचे लोक येणार आहेत त्यांच्या समोर हा युक्रेनचा ठराव येणारच नाही. हा युक्रेनचा ठराव येणार का नाही तर नरेंद्र मोदी यांचे असणारे मित्र, चायनाचे जे मित्र आहेत, प्रेसिडेंट जे आहेत, त्यांनी सांगितलं मी जगाचा नेता व्हायला मागतोय. हा कसा जगाचा नेता होईल? मी आता ह्याला दाखवतोच, म्हणजे आपल्या रस्त्यावरची भांडणं होतात तशी मी आता ह्याला दाखवतोच. आणि त्यांनी चंग मानला तुम्ही घ्या जगाचा मेळावा, पण तुम्ही त्या बाली बेटापेक्षा लहान आहात हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. मी त्यांना विचारलं कसं, तर ते म्हटले आम्ही असणारा युक्रेनचा जो लढा चाललेला, रशिया युक्रेनचा लढा चाललेला आहे त्याच्यामधला ठरावच येऊ देणार नाही. म्हणजे जगाची चिंता आहे की त्या दोघा देशांमधलं भांडण मिटलं पाहिजे. तुम्ही जगाच्या लोकांना बोलवणार आणि जगाच्या लोकांना बोलवल्यानंतर त्या रशिया युक्रेन मधला ठरावच नसणार आहे तर ते मेळावा बोलून उपयोग तरी काय. बाली सारखा छोटं राज्य ते ठराव करू शकतं पण भारतासारखा करू शकत नाही. याचं कारण की जगाचा नेता कोण त्याचं भांडण चाललंय. एका बाजूला अमेरिका म्हणते मी जगाचा नेता आहे, दुसरं चायना म्हणते मी होऊन पाहतोय आणि हा म्हणतोय मी नेता आहे, तुम्ही बोला. हे म्हटले ठीक आहे तुला दाखवतो. जगासमोर तुझं नाक नाही कापलं तर आम्हाला सांग. ठराव झाला नाही तर काय होणार? रशिया युक्रेनवरचा ठराव झाला नाही तर होणार काय? मोदीचं नाक कापल्या जाईल, म्हणजे देशाचं नाक कापल्या जाईल. स्वतःची हेकड पुढे करण्यासाठी देशाचं वाटोळं झालं तरी चालेल असा पंतप्रधान आहे. मी जे सांगतो ते पुन्हा ऐका. मोदींच्या फोटोमध्ये आजूबाजूला एक तरी मंत्री तुम्ही कधी बघितलाय का? ज्या माणसाला एवढा फोबिया झालाय की माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, जे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही,
आता शरद पवारांचा सुद्धा कार्यक्रम झाला, मोदींबरोबर कार्यक्रम झाला, दोनदाच फक्त मला शरद पवार त्याच्यामध्ये दिसले. नाही तर पूर्ण वेळ फोकस जो होता तो मोदीवरती होता. त्या टीव्ही वाल्याने विचारलं, अरे बाबा असा अन्याय काय केला? तो म्हटला इन्स्ट्रक्शन्स होते, आम्हाला मालकाचे इन्स्ट्रक्शन्स होते, फक्त 7 सेकंडसाठी इतरांना दाखवायचं, 7 सेकंडसाठी इतरांना दाखवायचं, नाही तर उरलेला वेळ मोदीच दाखवायचा. तुम्ही पुन्हा बघा जाऊन तो टीव्ही, तो कार्यक्रम, टिळक भवनाचा कार्यक्रम. हा जो अहमपणा आलेला आहे, हा जो अहमपणा आलेला आहे, हा अहमपणा ह्या देशाला धोकादायक आहे, एवढं आपण लक्षात घ्या. अहमपणा काहीच दिसून येत नाही. आणि म्हणून शांत असणारा मणिपूर, मिझोराम, नागालँड, मी अजून अपेक्षित आहे की ज्या 14 वेगवेगळ्या नागा ट्राईब आहेत त्यांनी ह्याच्यात उडी घेतलेली नाही. आतापर्यंत जे आहे ते मणिपूर, मिझोराम असं चाललेलं आहे. अजून असं त्याच्यामध्ये आसाम आलेलं नाही आणि अरुणाचल आलेलं नाही. ते जर आलं तर परिस्थिती पुन्हा बेकाबू झाली अशी असताना लक्षात घ्या. हे मिटेल असं म्हणत असाल तर नाही. मिलिटरीतल्या आणि अगोदरच्या लोकांनी अशांत असलेला भाग जो शांत केला, अशांत असणारा भाग जो शांत केला, ज्या भागामध्ये 70 वर्ष झाल्यानंतर सुद्धा एक फार मोठा असा दगड लावलेला आहे, कोरलेला आहे, आणि त्याच्यावरती असं म्हणतो भारतीयाने या ठिकाणी निघून जावं. मी तिथल्या मिलिटरीच्या ऑफिसरला विचारलं की हा काढत का नाही आहात? तो म्हणतो प्रकाशराव 70 वर्षामध्ये आता कुठं शांतता आलेली आहे? 70 वर्ष झाली कुठेतरी आम्ही आता शांतता आलेली आहे. तुम्ही अजून 10 वर्ष थांबा, 10 वर्षानंतर हेच स्वतःहून हा दगड काढल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. हा बदलाव मागच्या सरकारने आणि आर्मीने आणला, हे आपण सरळ लक्षात घ्या. म्हणजे जो माणूस स्वतःला भारतीय समजत नव्हता, जो माणूस स्वतःला भारतीय समजत नव्हता, त्याला नुसतं भारतीय समजवलं नाही तर हा भाग भारताचा आहे इथपर्यंत त्याची मानसिकता निर्माण केली. आज इथपर्यंत मानसिकता निर्माण केली आणि ही मानसिकता बिघडवली कशासाठी? ही मानसिकता बिघडवली कशासाठी? सोन्यापेक्षा महागडं अजून काही आहे? सोन्याची किंमत आपल्याला माहिती आहे, पण सोन्यापेक्षा अजून एक काय ते महागडं आहे, काय आहे? अजून एक आहे की जे दागिने बनवून वापरले जातं. प्लॅटिनम. त्या मणिपूरमध्ये प्लॅटिनमची खाण सापडली आणि अनेक अजून वस्तू सापडलेली नाही असं नाही. इथे भारतीय जनता पक्षामधले कोणी असेल, RSS वाले ऐकायला असेल, त्यांना असं विचारतो, माझ्या वतीने मोदींना विचारा,
माझ्या वतीने मोदींना विचारा की तिथली असणारी प्लॅटिनमची जी खाण आहे, इतर खनिज जे आहे, ते तुम्ही एका गुजराती माणसाला दिलं की नाही ह्याचं सांगा. आणि त्या गुजराती माणसाचं नाव अडाणी आहे हेही लक्षात घ्या. पण दुर्दैव एक झालं, की या सगळ्या खाणी त्या आदिवासी भागामध्ये आहेत. त्या सर्व खाणी ह्या असणाऱ्या आदिवासी भागामध्ये आहेत. आणि आदिवासींचं घोषणा काय आहे? आदिवासियों की घोषणा है जल, जंगल और जमीन ये हमारा अधिकार है. जल, जंगल और जमीन हमारा अधिकार है. आणि दुर्दैवाने हे सगळं बघत असताना त्यांनी घटना वाचली नाही. घटनेतल्या 7व्या शेड्यूल म्हणजे 6व्या शेड्यूल याप्रमाणे आदिवासी विभागामधला असणारं काही कामकाज करायचं असेल, आदिवासी विभागामधलं काही कामकाज करायचं असेल तर त्या आदिवासींच्या परवानगीशिवाय तुम्हाला करता येत नाही. तिथे हिल काउन्सिल आहे, आदिवासी हिल काउन्सिल आहे. त्या आदिवासी हिल काउन्सिलने म्हटलं आमच्या इथे आम्ही अधिकार खननला देणार नाही. ही देशाची संपत्ती आहे, एका व्यक्तीला आम्ही देणार नाही. देशाला मायनिंग करायचं असेल तर आम्ही अधिकार देऊ, नाही तर आम्ही अधिकार देणार नाही. तुम्ही मोदीला विचारा की ही गोष्ट खरी आहे की नाही, ही घटना खरी आहे की नाही. आणि लक्षात आलं सरकारच्या की हे हिल काउन्सिल आपल्याला मानत नाही. त्यावेळेस गैर आदिवासीला आदिवासीचा दर्जा देण्याचं नाटक सुरुवात झालं. त्या दरम्यान गेल्या महिन्याभर, 1.5 महिन्याभरामध्ये आपण असणारा काढा, मैथी नावाच्या असणारा हिंदू समूहाला, मैथी नावाच्या असणाऱ्या हिंदू समूहाला तिथं आदिवासीचा दर्जा देण्यात आला. आणि तो आदिवासी त्यांनी मागितलाही नव्हता. ते 70 वर्षापासून म्हणत होते आम्ही असणारे आदिवासी नाही आहोत, आम्ही इथल्या असणारे बहुसंख्याक आहोत, आम्ही बहुसंख्याक आहोत, राज्य आमचं आहे, आम्हाला कशाला आदिवासी पाहिजे. पण शासनाने दिली. कशासाठी दिली? कशासाठी दिली? तर ते आदिवासी देत नाही, ते या आदिवासींकडून परमिशन घेऊ, यांचं नव्यानं हिल काउन्सिल करता येईल आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली म्हणून असणारं ते मायनिंग करता येईल. आणि ते आपल्याला सोपं व्हावं म्हणून मैती विरुद्ध कुकी, मिझो विरुद्ध कुकी. आणि म्हणून मी म्हटलं नागालँड पडलं नाही ते बरं आहे. आजही नागालँडच्या अलगाववादी जे आहेत, आपल्या मिलिटरी सारखं त्यांचंही 24,000 सैन्य आहे आणि तेही वेल ट्रेन्ड सैन्य आहे. आपला पोलीस त्याच्या समोर थांबवू शकणार नाही. एक त्याच्यावरचा असा मूवी आला होता, एवढा वेल ट्रेन्ड तो आहे. आणि म्हणून मग अशी मी म्हटलं तो पडला नाही तो फार चांगला आहे. सरकारने अजून त्याला सांभाळून ठेवावं. त्यांनी जर सांभाळून ठेवलं नाही तर हा भाग नुसता अशांत झाला नाही तर भारतापासून गेला म्हणून असणारं समजा. तो भारतापासून गेला म्हणून असणारं समजा. कारण का आम्ही
त्याला समावेश करून घ्यायला तयार नाही. आणि म्हणून आर्मी चीफचं पत्र, चौथ्या दिवशी आर्मी चीफचा असणारा प्रेस कॉन्फरन्स होती. आर्मी चीफ कधी प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. तो इंटरनल विषयावरती कधीच आर्मी बोलत नाही. पण पहिल्यांदा आर्मी चीफ बोलला आणि सांगितलं की हे कायदा आणि सुव्यवस्था आहे, चायनाने हस्तक्षेप केलाय असा जो आरोप केला जातोय तो पूर्णपणे खोटा आहे. हा इंटरनल इश्यू आहे, हा एग्रेशनचा इश्यू नाहीये. हा अंतर्गत प्रश्न आहे, हा घुसखोरीचा प्रश्न नाहीये. आणि आजही आपण बघत असाल की मोदी सरकार गप्प आहे. आणि म्हणून म्हटलं महिनाभर थांबा. या देशाचा जो विकण्याचा कारभार चाललाय, आज असणारं सगळं नॉर्थ ईस्ट मधलं सगळ्यात मोठं सोनं जर 60,000 तोला असेल तर हे प्लॅटिनम जे आहे 1,20,000 तोला आहे, अशी असणारी परिस्थिती. आज हा जो देशाचा मालकीचा भाग आहे, तो देशाचा मालकीचा भाग न राहता मोदीच्या मित्राचा भाग होतोय, हेच दुर्दैव त्या ठिकाणी आहे. आणि आज सांगितलं जातं ज्याच्या विरोधात आवाज उठवला जाईल त्याला आम्ही असणारा ठोकू. अरे मी म्हणतो मी तुमच्या विरोधात आवाज करतोय, घेऊन जा ना मला जेलमध्ये, महिनाभर जरा आरामात जाईल. या कार्यकर्त्यांपासून तरी सुटेन. या गावाला चला, त्या गावाला चला, महिनाभर तरी आतमध्ये ठेवाल आणि आरामात राहतो, महिनाभर शांतीने राहतो. तुम्ही आतमध्ये ठेवलं काय, बाहेर ठेवलं काय, तुमचं भिंग फोडल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं असणारा लक्षात. काँग्रेसवाले बाहेर काढणार नाहीत, त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत, मी काही सांगत नाही. आणि म्हणून मागच्या वेळेस काँग्रेसवाल्याने तुम्ही बीजेपी बरोबर आहात म्हटलं, आम्ही बीजेपी बरोबर असलो तरी त्यांच्या उरावरती बसल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. काय का राजे ह्या देशाचे आम्ही आहोत, सत्तेवरती बसलेला हा आमचा नोकर आहे, एवढं आम्हाला तिथलं माहिती आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही राजे आहात. आमदारांनी अरे म्हटलं की त्याला म्हणा का रे, तुला घरी बसवू का? 5 वर्षानंतर आपल्याला तरी घरी बसवता येतं, हा आपला अधिकार आहे. आणि म्हणून तुम्ही अमुक करू नका, तमुक करू नका म्हणून असणारा देवेंद्र फडणवीस यांना विचारलं कायदा मला दाखवा. मी अमुक केलं नाही पाहिजे, हा मला कायदा दाखवा. तुम्ही कायदा दाखवला तर मी पालन करेन, कायदा नसेल तर मी मोकळा आहे, मला बंधनं नाहीत. आणि म्हणून शांततेने आपण असणारा ह्या ठिकाणी जगलं पाहिजे, हे माझं सगळ्यांना असणारा आग्रह आहे. इथला असणारा जे काही कट्टरपंथी आहेत यांना माझं असणारं आव्हान आहे, यांना माझं असणारं आव्हान आहे. आणि आव्हान हे आहे की सरकार किती आली आणि गेली, या देशातला माणूस ज्या धर्मामध्ये आहे तो त्याच धर्मामध्ये राहणार. आज जे असणारं म्हणतात की ह्या देशामध्ये हिंदूंचं राज्य झालं पाहिजे, मी त्यांना असणारं विचारतो या देशाचा आर्मी चीफ कोण आहे बाबा, मुसलमान आहे का? या देशाचा असा एअरफोर्सचा जो चीफ आहे तो शीख आहे का?
या देशाचा नेव्हीचा जो ऍडमिरल आहे कोण आहे? कोण आहे तो? आणि मग हे सगळं जे चाललंय की हिंदूंचं राज्य असलं पाहिजे, अरे आपण आपल्यावरतीच राज्य करतोय आणि दुसरं कोण करतोय? हा गुमराह करण्याचा भाग आहे, एवढं लक्षात घ्या. या कट्टरपंथीवाल्यांना विचारतो, ओबीसीला ज्या आज असणारा मंडल कमिशन लागू करण्याचा दिवस आहे 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट हा असणारा मंडल कमिशन लागू करण्याचा दिवस आहे. या मंडल मधल्या असणाऱ्या ज्या जाती आल्या त्या काय हिंदू नव्हत्या का? इथला माळी हिंदू नाही का? इथला धनगर हिंदू नाही का? इथला वंजारी हिंदू नाही का? इथला कायकाडी हिंदू नाही का? नाव घेत बसू शकतो मी इथला. त्याला मग आरक्षण दिलं होतं त्यावेळेस RSS बीजेपी त्याच्या विरोधात का गेली? त्याच्या विरोधात का तुम्ही गेलात? सत्तेचं सार्वत्रिकरण होत होतं, नोकऱ्यांचं सार्वत्रिकरण होत होतं, शिक्षणाचं सार्वत्रिकरण होतं, मग तुम्ही का त्याला विरोध केला ते सांगा. हा कट्टरपंथी सुद्धा हिंदू आणि ओबीसी आहे याची मला जाणीव आहे. कधीतरी आपल्या संघटनेच्या प्रमुखाला हे विचारणार आहात की नाही की आम्ही विरोध का केला? काय गरज होती विरोध करण्याची? आम्ही हिंदूंना जर न्याय देऊ शकत नसो तर तुमचं कट्टरपंथी कसलं? तुम्ही धर्माधर्मामधला एकाच धर्मातल्या लोकांमध्ये असणारा भेदभाव करायला निघालेलात आणि त्याला तुम्ही असणारा कट्टरपंथी हिंदू आम्ही म्हणणार आहोत. हे कट्टरपंथी हिंदुत्व नाहीये, तर हे कट्टरपंथी ब्राह्मण्य आहे, एवढं आपण असणारा लक्षात घ्या. आणि म्हणून जेवढ्या या परिस्थितीच्या बाहेर आपण निघून शांततेच्या मार्गाने लागणार असो तर आज मी आपल्याला सांगतो, ह्या तरुणाच्या हाताला काम लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. दंगलीच्या पाठीमागचं असणारं कारण मी एकदा शासनाला म्हणालो की हे जे पोलीस व्हेरिफिकेशन मागवता ना आपण, ते पहिल्यांदा बंद करा. कोणतरी कुठल्या नाही कुठल्या तरी मोर्चामध्ये असतो, कुठे नाही कुठे तरी सापडतो, त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशन मधनं येतं, जो रेकॉर्ड येतो तोच पोलीस त्याला देतो आणि त्या कॅरेक्टर सर्टिफिकेट मध्ये कुठे लिहिलेलं असेल की अमुक अमुक दंगलीमध्ये हा सापडला होता, झाला बर्बाद झाले त्याच्या आयुष्याची. अरे ब्रिटिशांचं राज्य गेलं, ती ब्रिटिशांची प्रथा होती काय का त्यांना असणारा बंडखोर नको होता, त्यांना अलगाववादी नको होता, त्यांना असणारा त्यांची गुलाबी मान्य करणारा माणूस पाहिजे होता, म्हणून त्यांनी असणारं हे कॅरेक्टर सर्टिफिकेशन काढलं. शेतकऱ्यांची पोरं सत्तेवरती गेली, पण शेतकऱ्याचा पोरगा सत्तेवरती गेल्यानंतर ब्रिटिशांचा कायदा बदलण्याची त्याच्या गांडीत ताकद नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. असे राज्यकर्ते आम्हाला काय करायचे आहेत? चुकून दाखवून कोणतरी गेला असेल एखाद्या मोर्चामध्ये, पण त्याचं आयुष्य त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटने बर्बाद झालं का त्याला कोणीच नोकरीत घेत नाही, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक शास्त्रकर्त्याला मी म्हणालो, अरे हे सर्टिफिकेट पहिल्यांदा बॅन करा, ही प्रथाच बंद करा. पण अजून ती हिंमत दाखवायला असणारं शासन तयार नाहीत, हे आपण असणारं लक्षात घ्या. उद्याच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी दंगली होतील. नागपूरच्या SITचा रिपोर्ट आहे
हे मध्यंतरी हिंदू मुसलमानाच्या दंगली ज्या झाल्या त्यावेळेस असताना मी शास्त्राला असताना म्हणालो की नागपूरच्या SITचा रिपोर्ट तिथल्या अधिकाऱ्यांनी मला वाचायला दिला म्हणून मी वाचलाय. कृपा करून तो जो रिपोर्ट आहे, कृपा करून तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये असताना सादर करा. आणि जिथे जिथे त्या SITने सांगितलंय की दंगली होणार आहेत, जिथे जिथे ज्यांनी सांगितलेले दंगल आहेत तिथे असताना आपण दक्षता घ्या, जेणेकरून वातावरण बिघडणार नाही अशी परिस्थिती आहे. पोलीसच सांगतो काय होणार आणि काही होणार नाही, पण हे शासन दक्षता घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भिडेंना सांगितलं तू अटक होणार नाही. मी आपल्याला कागदावरती काय कशावरती लिहून द्यायला तयार, स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला तयार आहे. का त्याला अटक करायला कोण गेलं की समोर एक फोटो लावलेला असतो की या देशाचा पंतप्रधान त्या भिडेच्या पाया पडताना. नरेंद्र मोदी या भिडेच्या पाया पडताना असणारा मोठा फोटो आहे. कुठला पोलीस अधिकारी डेअरिंग करेल? कुठला पोलीस अधिकारी डेअरिंग करेल? त्याला माहित आहे आज मी याला घेऊन जाईन, उद्या हा माझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही, वाचवणारा मला कोणीच नाही. का शासनच त्यांचं आहे. आणि म्हणून पुण्यासारख्या एसपीने त्यांच्या वकिलामार्फत सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत यांना पकडू. 2018ला सुप्रीम कोर्टामध्ये केलेलं हे वक्तव्य होतं. आज असताना 2023 मध्ये आहोत, 5 वर्ष झाली तरी सुप्रीम कोर्टाला दिलेलं आश्वासन पुणे पोलीस पूर्ण करू शकले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. मी हे जे म्हणतोय माझं नाही बोलत आहे. तिथला अधिकारी मला म्हटला प्रकाशराव तुम्ही मंत्री व्हा, मग बघा मी कसा पकडतो. का मला माहिती आहे कोणतरी मला प्रोटेक्ट करणार आहे. आज मला कोणी प्रोटेक्ट करणार होतं. आणि म्हणून जाऊ द्या म्हटलं, मी म्हटलं जाऊ द्या, आता काही फरक पडत नाही. म्हणजे ही अवस्था आहे. देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये म्हटलं की आम्ही अरेस्ट करू. मी नंतर देवेंद्र फडणवीसला म्हटलं सभागृहामध्ये बोललात, बाहेर कृपा करून बोलू नका. ते म्हटले का? तर म्हटलं होणार नाही ह्याची मला खात्री आहे. तेही हसले निघून गेले, त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून मित्रो, महाराष्ट्रातली शांतता बिघडणार नाही. आम्ही इथे असणारा शांतता पसरावी म्हणून असणारा जे प्रयत्न करता येईल ते प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत राहू. ही जे दगडफेकीचा तलवारीचा जो खेळ चाललेला असतो तो लोकांनी थांबवावा. फारुकने म्हटल्याप्रमाणे इथे असणारा आम्ही शांततेने सनदशील मार्गाने इथे आमचा अधिकार आम्ही लढवत राहू. ज्या महात्मा गांधीला भिडेंनी वाईट शब्दात वापर केला, त्याची बुद्धी आपण असताना मानली पाहिजे. मी तर म्हणे इथल्या सगळ्या ओबीसीने शर्मेने मान खाली घातली पाहिजे. इथल्या सर्व ओबीसीने पहिल्यांदा मान शर्मेने घातली पाहिजे. का या देशातल्या ओबीसीला नेतृत्व जर कोणी दिलं असेल आणि नेते बनण्याचा अधिकार कोणी दिला असेल तर हा महात्मा गांधींनी दिलेला आहे, एवढा असताना लक्षात घ्या. टिळकांची काँग्रेस
ही सवर्णांची काँग्रेस. महात्मा गांधीने ती सवर्णांची काँग्रेस ही आम जनतेची काँग्रेस केली आणि त्याच्यामध्ये इथल्या साऱ्या ओबीसीच्या हातामध्ये झेंडा दिला, त्याला जिंदाबाद मुर्दाबाद करायला लावलं. मानसिक दडपणातून मोकळं काढण्यासाठी पोलिसांचा मार खायला लावला, नेतृत्व उभं केलं. आणि आज तोच ओबीसी मला दिसतोय की ज्या माणसाने आपल्याला सत्तेच्या दारी उभं केलं, ज्या माणसाने आपल्याला सर मान सन्मान या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मिळवून दिला, त्याच मान सन्मान दिणाऱ्या माणसाला आज ओबीसी इथे हटकून वागतोय. हे दुर्दैव मी या ठिकाणी म्हणणार आहे. इतिहास हा नेहमी हेच शिकवतो. इतिहास हा नेहमी हा शिकवतो की ज्यांनी आम्हाला पुढे आणलं, ज्यांनी आम्हाला पुढे आणलं त्यांच्या बरोबर आम्ही जर राहिलो नाही, ज्यांनी आम्हाला पुढे आणलं त्यांच्या बरोबर जर आम्ही राहिलो नाही आणि त्यांना आम्ही जर सोडलो आणि दुश्मनाला हात सोडला, दुश्मनाचा हात पकडला, तर आमच्यावरती गुलामी आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये ओबीसी शहाणा झाला नाही, येत्या कालावधीमध्ये ओबीसी शहाणा झाला नाही आणि 90 पासून 23 पर्यंत जो 3%, 90 पर्यंत 3% ओबीसी हा फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये होता आणि 90 नंतर 23 पर्यंत आज असणाऱ्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचं जे प्रमाण 40% गेलेलं आहे. हे त्या लढ्यातला भाग आहे, आपण लक्षात घ्या. महात्मा गांधीची साथ सोडलीत तर हे 40%वरनं 30%, 3%वरती सुद्धा यायला वेळ लागणार नाही, हे आपण लक्षात घ्या. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. साहेबांनी आदरणीय